खरोखर कुस्ती करायला लागलेला शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला स्वर्ण पदक मिळवून दिलेला, भारताला गोल्ड असलेला रुद्राक्ष तांबळकर बाल हनुमान यांच्या कुस्तीमध्ये सराव करतोय. त्याचे मामा म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन शिवरुद्र पाटील. हो, शिवरुद्र पाटलांचा भाचा म्हणजे रुद्राक्ष तांबळकर. उंची महान पण कीर्ती महान असा पैलवान आहे. मामाच्या पावलावरती पाऊल ठेवून तांबड्या मातीतली भिंगरी होण्याचं काम रुद्राक्ष तांबळकर करू लागलेला. हो, स्वतःला मामा ढाल बनून पाठीशी असतात. रुद्राक्ष आणि दर्शन तांबळकरच्या कर्तव्य बजावण्याचं काम रुद्राक्ष पाटील करतात. रुद्राक्ष ते मामा सुरुद्र पाटील करतात. पंचांना विनंती आपण थोडस पुरता राहायचा, एका ठिकाणी थांबू नका. अटी तटीच्या लढते थोडस पाहू द्या. सवारी लावण्याचा प्रयत्न रुद्राक्षा, आक्रमक शैली धारण केलेल्या रुद्राक्ष तांबळकरनं मानेवरती निश्चितपणे एकेरी कस लावण्याचा प्रयत्न असणारा, त्याच ठिकाणी अनेक धावपे टाकण्याची तयारी त्या ठिकाणी असणार आहे. पण सवारी भरलेली, सवारी भरणं म्हणजे समोरच्याला खऱ्या अर्थानं नाके न आणणारा डाव आहे. समोरच्याला दायबंदी करण्याचा डाव आहे, शराने यायला लावणारा डाव आहे. माणूस हतबल होऊन जातोय, काय करावं अशा डावपेचातून सुटण्यासाठी हा सवारी डाव रुद्राक्षला लावलेला प्रतिस्पर्धा. बघा आता ही जरा साधे माझ्या कन्नापाशी आता आहे. समोर पांढरा शुभ्र दिसणारा शिगावाडीचा लवटे पैलवान हो हप्ते भरण्याचा प्रयत्न हुकलेला आहे. कब्जा घेतला लवटेने. राजेंद्र लवटे यांचा चिरंजीव आहे. जुने जाणकार पैलवान आणि पंडित केंद्रेवर साहेबांचे अत्यंत असणारे मच्छी गोटा आणि चोही त्या ठिकाणी आसक्त झालेला. तिकडं सवारी भरली रुद्राक्षना. नाका तोंडात माती जाते, मानेवरती एकेरी कास रुद्राक्षे आक्रमकता दिसून येते. लहानापासून तांबड्या मातीत पुरलेला पैलवान आहे. बाहेरचा जग माहित नाही रुद्राक्षला, पण तांबड्या मातीतला सुगंध त्याच्या अंगी आलेला आहे. बाहेरचं जग काहीच पाहिलेलं नाही. पहाटे लंगवट लावणार, 3-4 वाजल्याची लंगवट लावणार. शालेय स्पर्धा गाजवल्या, अनेक स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे. अशी गोष्टी सावधराव बरं वाढवण्याचं काम उष्णच्या तालमीतून होताना दिसतात.